परीक्षेमध्ये मुलांचा गोंधळ होण्यासाठी मुद्दाम अशी बेरीज दिली जाते. बघा याच्यात काय केलं बघा, तर सुरुवातीची संख्या ही 4 अंकी संख्या आहे आणि नंतरची संख्या ही 3 अंकी संख्या आहे. मग मुले काय करतात बघा, तर बेरीज लिहून घेतानाच चूक करतात. खाली लिहून घेताना उभी मांडणी करताना चूक करतात. तर ते बघा, तर ते चूक काय करतात, तर या 5 खाली हे 9 लिहितात. समजा 5885 बघा, 5885 अधिक, आता मुले लिहिताना हे 9 या 5 खाली लिहितात आणि तसं जर लिहिलं तर 100% ही बेरीज चुकणार आहे. मग लिहायचं कसं, तर पहा आता बघा, या संख्येमधला हा एकक आहे, या संख्येमधला हा एकक आहे, या संख्येमधला हा दशक आहे, या संख्येमधला हा दशक आहे, या संख्येमधला हा शतक आहे, या संख्येमधला हा शतक आहे. तर या संख्येत हजार नाही, परंतु या संख्येमध्ये हा अंक हजार स्थानी आहे. मग खाली लिहून घेताना काय करायचं असतं, तर एकक खाली एकक येणं आवश्यक आहे, तरच तुमची बेरीज बरोबर येणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या मुलांना अवश्य दाखवा. बघा, तर इथं बघा, आता इथं काय करतात मुलं, तर या 5 खाली हे 9 लिहितात, परंतु तसं लिहायचं नाही. तर इथं शतक आहे, इथं शतक आहे, मग शतक खाली शतक आलं पाहिजे, म्हणजे 8 खाली हे 9 आले पाहिजेत बघा. नंतर दशक खाली दशक, या 8 खाली हे 7 आणि एकक खाली हा एकक, म्हणजे 5 खाली हे 6. आणि आता ही बेरीज करायची आहे. आता बेरीज चुकणार नाही. कशी करायची, तर आता बेरीज मग करता येते सगळ्यांना जवळपास. बघा, 5 आणि 6 11, 11 1, हातच्याला 1, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16 6, हातच्याला 1, 8 आणि 9 17, 17 आणि 1 18, 18 8, हातच्याला 1, 5 आणि 1 6. तर या पद्धतीने बेरीज केल्यास चुकणार नाही. खऱ्या चुका बघा हे लिहून घेताना करतात, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.